श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रबोध परिचय. स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरू श्री शरदजी लाटकर यांच्या दिव्य वाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित संक्षिप्त अनुवाद. यातील भक्तिक्रिया दर्शन या विषयाचं वाचन आज आपण करणार आहोत. या ब्रह्मांडात परमेश्वराचे स्वामी समर्थ स्वरूप सद्गुरूंचे लाखो भक्त आहेत. अशा भक्तांपैकी काही निवडक जिज्ञासू भक्त आहेत ज्यांना मोक्षप्राप्तीची इच्छा असते. अशा भक्ताला माहीत असते की आपला स्वधर्म आपले स्वकर्म समजून घेऊन निष्काम कर्मयोगानेच मनुष्य स्वतःला आपल्या सर्व कर्म बंधनातून मुक्त करू शकतो. सद्गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाचा स्वीकार करण्याची क्षमता प्राप्त होते. ज्ञानाच्या स्वीकाराने दुर्वासना नष्ट होतात, कारण देहातील वासना क्षीण होतात. स्वतःला हळूहळू अंतर्बाह्य पवित्र करून असा माणूस पूर्वकर्माच्या प्रभावातून स्वतःला मुक्त करू शकतो. ज्या भक्ताला हे माहीत आहे असा ज्ञानी निष्काम भक्त स्वतःच्या स्वरूपात प्रविष्ट होतो, स्वतःमध्ये स्थित होतो व गुरुतत्वाला सामोरे जाण्यासाठी सज्ज होतो. असे जिज्ञासू भक्त नित्यनेमाने साधना करतात व अशी दिव्य साधना उच्च स्तरावर जेव्हा जाऊन पोहोचते तेव्हा असा जिज्ञासू स्वामींच्या कृपाक्षेत्रात येतो. त्याला कृपा आशीर्वाद मिळतात, ज्ञान प्राप्त होते व त्याचे अज्ञान हळूहळू नष्ट होते. ज्ञानाने अज्ञान नष्ट होते व सद्गुरू कृपेने माया नष्ट होते. नित्य कर्म, नित्य नियम आणि स्वतःच्या वर्णानुसार अनुष्ठान, प्रारब्धवश पूर्वकर्म आणि जन्ममृत्यूच्या भ्रमणाची वाटचाल मुक्तीच्या दिशेने घेऊन जाते. असा भक्त करत असलेली कर्मे सद्गुरू कृपेने व सद्गुरू प्रबोधनाने उत्तम रीतीने पार पडतात. प्रपंच संसार चालवायचा आहे तर पैसे हा हवाच व म्हणून आपण धन कमावतो. परंतु हे धन स्वामींच्या कृपेनेच मिळाले आहे अशी धारणा ठेवावी. मिळवलेल्या धनाला स्वामी चरणांचा स्पर्श करावा व मग त्याचा विनियोग करावा. जर समाजात मान्यता मिळाली तर ती स्वामी कृपेनेच मिळाली आहे अशी धारणा ठेवावी. अशा रीतीने कर्मफल सद्गुरूंच्या चरणी अर्पण केल्यावर सद्गुरू त्याला सुपंथावर घेऊन जातात. सुरुवातीला कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध होऊन ज्ञान स्वीकृत करण्याची क्षमता निर्माण होते. ज्ञानाची स्वीकृती, ज्ञानाची प्रस्थापना तेव्हाच होईल जेव्हा मनुष्य स्वतःच्या मूल स्वरूपात स्वतः स्थित होऊन जन्म आणि मृत्यू, म्हातारपण आणि आजारपण या सर्व गोष्टींपासून स्वतःला मुक्त करून तृप्त होतो. जेथे शांत प्रशांत, तृप्ती, मुक्ती, निर्भयता, निश्चिंतता अनुभवास येते, समजून चला की तेथेच ज्ञानाची प्राप्ती, ज्ञानाची स्वीकृती नक्कीच होत आहे. परंतु मनुष्याच्या मनात काही भय असेल, काही चिंता असेल, काही दुजाभाव, द्वैत द्वंद्व चालू असेल तर समजून जावे की संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती अजून झालेली नाही. अजून ज्ञान मिळवण्याची आवश्यकता आहे. ज्ञान आपल्या आत्मतत्वात अधिष्ठित होण्यासाठी फक्त शब्द ऐकणे पुरेसे नाही. जर इंद्रिये अनियंत्रित असतील, जर मन चंचल असेल, जर बुद्धी प्रमादशील असेल, जर चित्त अनेकाग्र असेल तर ज्ञानाचा स्वीकार होणार नाही. अपवित्र अंतःकरणाने ज्ञान स्वीकृतीची प्रक्रिया होत नाही. समग्र ज्ञानाची प्राप्ती तेव्हाच सुनिश्चित होते जेव्हा मनुष्य आपल्या स्वयंमधले अमरतत्व प्राप्त करतो. ज्याला स्वयंमधले अमरतत्व ओळखता आले तो सद्गुरूंच्या कृपांकित होतो व अनन्य शरणभावाने ज्ञान प्राप्त करतो. सद्गुरू कृपेने, स्वामी कृपेने ज्ञान प्राप्त झाल्यावर अस्थिर काय आहे, स्थिरत्व काय आहे, जडतत्व काय आहे, चैतन्य काय आहे, स्वरूप काय आहे, स्वभाव काय आहे, पुरुषत्व म्हणजे काय, प्रकृती तत्व म्हणजे काय, या सर्व द्वंद्वाच्या बाबतीत चिंतन होऊन त्याची उत्तरे मिळतील. अस्थिर तत्वाचा त्याग म्हणजेच वैराग्य. जेव्हा तुम्ही तत्वतः स्वामींसमोर जाता तेव्हा तुमच्या भोग स्वरूपाचे दर्शन स्वामी तुम्हाला नक्कीच घडवून आणतील. आपल्या कर्तव्यात, आपल्या नित्यकर्मात मनुष्य भोग प्रभोग जरूर घेईल, परंतु स्वामींच्या कृपेने मनुष्य त्यात आसक्त होणार नाही. इंद्रियांना भोग प्राप्त होतील, परंतु जीवात्मा परब्रह्म परमेश्वराचे अनुसंधान अखंडपणे करत राहील. हाच भोग आणि योग या दोघांचा समन्वय आहे. वर्णानुसार व आश्रमानुसार कर्म होत राहतील, भोग प्राप्त होत राहतील, परंतु जीवात्मा सद्गुरू सन्मुख आहे व सर्व भोगांपासून विन्मुख आहे अशी स्थिती प्राप्त होईल. हीच आहे स्वरूप स्थितीची प्राप्ती. अमरतत्वाची ओळख पटलेला, स्वरूप स्थितीची प्राप्ती झालेला सदैव मुक्त मनुष्य ज्ञानाने युक्त आहे, परंतु हे ज्ञान पर्याप्त नाही. आपल्या सर्वांना महर्षी वेदो, नारायण व्यास व नारद मुनीश्वरांची गोष्ट माहीतच असेल. व्यास महर्षी अत्यंत ज्ञानी, ज्ञानाने परिपूर्ण होते, पण तरीही ते शांत प्रशांत नव्हते, अतृप्त होते.
सरस्वती नदीच्या काठावर ते बसले होते व आपल्याला अजूनही काही कार्य करायचे आहे अशी संवेदना त्यांच्या मनाला कायम भेडसावत होती. तेथे नारद मुनी आले. त्यांनी व्यास महर्षींना उपदेश केला व व्यास महर्षी भक्तितत्वाने ओतप्रोत झाले आणि त्यानंतर व्यास महर्षींनी भागवत पुराण व अन्य ग्रंथ निर्माण केले. या कथेच्या सिद्धांतानुसार हे कळते की फक्त ज्ञान असणे परिपूर्ण नाही, त्याबरोबर प्रेमतत्व, भक्तितत्व असल्याशिवाय माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही. ज्ञानाच्या स्वीकृतीनंतर जी तपस्या होते त्या तपस्येच्या योगिक क्रियेने असा भक्त सर्व बंधनातून मुक्त होऊन त्याला स्वरूप ज्ञान प्राप्त होते व तो सद्गुरूंच्या कृपाक्षेत्रात आपले खास स्थान प्राप्त करतो. असा स्वरूपस्थित भक्त सद्गुरूंच्या खूपच जवळ जातो व त्याला मुक्ती प्राप्त होते, स्वामी दर्शन प्राप्त होते. अशा साधकाला पुन्हा पुन्हा स्वामींचे आशीर्वाद मिळत राहतात व तो स्वामींची अखंड अनुसंधान प्रस्थापित करतो, अखंड स्वामीनाम घेतो. स्वामींचेच चिंतन चालू असते. स्वामी नामाने त्याला तृप्ती प्राप्त होते, अखंड स्वामी कृपा प्राप्त होते, सगळ्या सिद्धी प्राप्त होतात व स्वामी अशा भक्ताला आपल्या हृदयाकाशात घेऊन जातात आणि हीच मोठी आणि विशेष अशी कृपा आहे. स्वामींच्या हृदय आकाशात आल्यावर एकरूपता प्राप्त होते, हीच मुक्ती आहे. असा भक्त स्वामींबरोबर अभेद्य अभिन्न व एकरूप होतो, स्वामीमय होऊन जातो, स्वामी सदृश्य स्वामींसारखाच होऊन जातो. ही एक विशेष उपलब्धी आहे. त्यानंतर अंतिम विशेष उपलब्धी म्हणजे अशा भक्तांच्या हृदय आकाशात स्वतः स्वामी प्रवेश करतात व स्वामी आणि भक्त यात भेद राहत नाही, कारण आता स्वामी आणि भक्त एकच आहेत. अशा भक्ताकडे कुठल्याही दिशेने बघा, तो स्वामींच्या सारखाच स्वामीमय होऊन जातो. अशा उच्च स्थितीत आल्यावर अशा भक्तांवर मायेचा प्रभाव पुन्हा कधीही होत नाही, कारण असे भक्त म्हणजेच प्रत्यक्ष स्वामींचेच दर्शन असते. जेव्हा अशा भक्तांच्या हृदय आकाशात स्वामी प्रकट होतात, आविष्कृत होतात, तेव्हा अशा भक्तांच्या स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देहात प्रत्यक्ष स्वामींचे कार्य सुरू होते. त्याचे स्वतःचे वेगळे व्यक्तित्व राहत नाही. तो बघतो तेव्हा स्वामीच बघत आहेत असे वाटते. त्याचे चालणे म्हणजे स्वामींचेच चालणे वाटते. त्याची प्रत्येक क्रिया प्रक्रिया स्वामींचीच क्रिया प्रक्रिया होते. ही 4 मुक्तींपेक्षा श्रेष्ठ अशी स्थिती आहे. अशा भक्तांमध्ये स्वामींची भक्ती अखंड, अनंत, अभेद्य, अनंत रस प्राप्त करत कायम चैतन्यमय आणि क्रियाशील राहते. अशा भक्तांचा शांतरस संपुष्ट होऊन त्यांची शांती चैतन्यामध्ये परिवर्तित होते. असा भक्त ज्ञानामध्ये अक्रिय असला तर स्वामींशी एकरूप झाल्यावर जो प्रेमभाव आहे, जो आनंद आहे, जी मुक्ती आहे, जी तृप्ती आहे, जी श्रेष्ठ संवेदना आहे, जो श्रेष्ठतम प्रेमभाव आहे, त्यामुळे त्याचे स्वामींशी अभेद्य असे नाते जोडले जाते. त्याची वृत्ती, त्याची प्रवृत्ती, त्याच्या इच्छा, आकांक्षा, स्थूल भौतिक देहात ज्या काही क्रिया प्रक्रिया होत आहेत त्या प्रत्यक्ष स्वामींच्याच क्रिया प्रक्रिया होऊन जातात. त्याची ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, पंचप्राण, त्याचे मन, बुद्धी, चित्त, अहंकार व स्वतः जीवात्मा इतका स्वामीमय होतो की त्याचा काही वेगळा अंश राहतच नाही. अशा भक्ताला स्वामींची दिव्य ऊर्जा प्राप्त होते. स्वामींची पदोपदी दिव्य अनुभूती त्याला येऊ लागते. डोळे बंद केल्यावर अशा भक्ताला स्वामींचेच दर्शन होते व त्याला अंतर्गत ऊर्जा मिळते. डोळे उघडल्यावर तो जिथे बघेल तिथे प्रत्येक अणुरेणूत, प्रत्येक माणसात, जीवमात्रात, वस्तूंमध्ये त्याला स्वामींचेच दर्शन होते. अशा प्रकारे असा भक्त सबाह्य अभ्यंतर फक्त स्वामींचीच अनुभूती घेत राहतो. आपली सुखदुःखे, सर्व विकार, आपला अहंकार वगैरे सर्व काही असा भक्त विसरून जातो. असा श्रेष्ठ भक्त जो दिव्य शांतीने ओतप्रोत झाला आहे त्याला बघून स्वामी खूप प्रसन्न होतात. अशा भक्ताचे ज्ञान, कर्म आणि त्याचे जीवन चैतन्याने ओतप्रोत होऊन जाते. तो ज्या ठिकाणी जाईल ते ठिकाण स्वामीमय होऊन जाते. त्या ठिकाणी स्वामी नामाचा सुगंध दरवळतो. सर्व आसवंत भक्तिरसाने व प्रेमरसाने व्याप्त होऊन जातो. अशा स्थितीत भक्त, भक्ती आणि स्वामी ही 3 सत्वे एकतत्व बनतात. अशा स्थितीतील भक्ताचा सर्व जगातील वावर, त्याच्याकडून घडणाऱ्या क्रिया या स्वामींच्याच क्रिया होतात, ज्यात स्वामी भक्ती पावली पावली दिसून येते. अशा क्रियेलाच भक्ती क्रिया दर्शन असे संबोधन स्वामींनी केले आहे. असा दिव्य पुरुष जो सगुण साकार होऊन सुद्धा गुणातीत आहे, गुणकर्मांच्या पलीकडे आहे. अशा दिव्य भक्ताचा देह एखाद्या वर्णाचा आणि एखाद्या आश्रमाचा असला तरी त्याच्या आचरणात स्वधर्म, स्वकर्म, स्ववर्ण आणि आश्रमानुसार, शास्त्रानुसार क्रिया प्रक्रिया होत असते. अशा क्रिया प्रक्रियांमध्ये कुठलाही अहंकार नसतो, कर्तृत्वभाव नसतो. अगदी सहजपणे क्रिया होत असतात. जसे झऱ्याचे पाणी अगदी सहजपणे वाहत असते, जसे गंगाजल सागराला जाऊन मिळते. पण मी गंगा आहे हा अहंकार अजिबात नसतो.
असा भक्त स्वतःचे विशेष अस्तित्व शून्यवत करतो, स्वतःची लौकिकता शून्यवत करतो आणि फक्त सद्गुरूंची महती गात असतो. सद्गुरूंचे चिंतन, मंथन, निधिध्यास, संकीर्तन चालू असते. अशा परिस्थितीत अशा भक्ताच्या मनात आणि बुद्धीत विवेक प्रस्थापित होतो. तो धर्मसंस्थापना करत आहे. सत्य संकल्प त्याच्याकडून सिद्ध होत आहेत, पण हे त्याला स्वतःला जाणवतच नसते, कारण त्याचे स्वयंतत्व सत्त्व शून्यवत झालेले असते. त्याच्या मन, बुद्धी, चित्तात स्वामींचेच अस्तित्व असते. अहंकार तत्वात अहम ब्रह्मास्मी हेच स्पंदन चालू असते. ते सत्व, रज आणि तमगुण अनुक्रमे सतत्व, चित्तत्व, आनंद तत्वाचे रूप धारण करतात. त्रिगुणात्मक प्रकृती सच्चिदानंद तत्वाने व्याप्त होते. प्रकृती परिवर्तित होऊन शक्तीचे रूप धारण करते. शक्ती जो शिवाचा आविष्कार आहे, शक्ती जो स्वामींचा आविष्कार आहे, जो चैतन्यमय आहे, सच्चिदानंद घनस्वरूप आहे. सच्चिदानंद घनस्वरूपाच्या अधिष्ठानात जे सतत्व आहे ते ज्ञानाचे अधिष्ठान आहे. चित्ततत्वात धर्माचा आविष्कार आहे व त्याच्या प्रत्येक क्रियेचा निष्कर्षप्रद परिणाम आहे केवळ प्रसन्नता, केवळ आनंद, केवळ दैदिप्यमानता. सद्गुरू आपल्या भक्तांच्या माध्यमातूनच संचार करत असतात, परिक्रमा करतात, जीवांचा उद्धार करण्याचे कार्य करत असतात. स्वामी आपल्या सर्वांना सांगत आहेत की असा दिव्य भक्त शोधा जो स्वामी स्वरूप झाला आहे, ज्याच्यात केवळ स्वामीचेच दर्शन होत आहे. एक वेळ स्वामी प्राप्त होतील, पण असा दुर्लभ भक्त प्राप्त होणे खूप कठीण आहे. मी स्वतः अशा भक्तांना शोधत आहे. मी विष्णू स्वरूप चतुरानंद ब्रह्मदेवाला आज्ञा केली होती की माझ्यासारख्या प्रेमाने युक्त, भक्तीने युक्त मनुष्याचे सृजन कर, परंतु आजपर्यंत ब्रह्मदेव असा मनुष्य निर्माण करू शकलेला नाही. जो भक्त स्वामी स्वरूप आहे, चतुर्भुज विष्णू स्वरूप आहे, खूपच दुर्मिळ आहे. ज्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग स्वामींसाठी केला आहे, ज्याच्या अंग प्रत्यंगात स्वामीनामाची गुंजन होत आहे, ज्याच्या प्राणतत्वात स्वामींची ऊर्जा ओसंडून वाहत आहे, ज्याच्या मन, बुद्धी, चित्तात, दशेंद्रियात, पंचतन्मात्रात फक्त स्वामीच अधिष्ठित आहेत, असा दुर्लभ भक्त स्वामींना खूप प्रसन्न करतो. अशा भक्ताच्या समोर जर तुम्हाला जाण्याची संधी मिळाली, त्याला जर तुम्ही नमस्कार केलात, त्याची जर सेवा केली तर स्वामी खूप प्रसन्न होतात. परंतु अशा भक्ताला ओळखण्याचे काम फक्त असाच दुसरा श्रेष्ठ भक्त करू शकतो, ज्याला सद्गुरूंचे कृपाशीर्वाद लाभले आहेत, ज्याला सद्गुरूंकडून अनुग्रह मिळाला आहे. असा भक्त श्रेष्ठ स्वामी भक्ताला शोधू शकतो, पाहू शकतो, ओळखू शकतो. अशा भक्तांमुळे श्रेष्ठ भक्त ओळखता येतो, हे रहस्य लक्षात ठेवावे. स्वामी त्यांच्या सर्व भक्तांना आदेश देत आहेत की सर्वश्रेष्ठ असा स्वामी भक्त शोधा, त्याची सेवा करा, कारण श्रेष्ठ भक्ताची सेवा ही स्वामी सेवेहून उच्च दर्जाची सेवा आहे. अशा श्रेष्ठ भक्ताची सेवा करणे म्हणजेच प्रत्यक्ष स्वामींची सेवा करण्यासारखी आहे. स्वामींनी ज्या भक्तांना सद्गुरुपद देण्याचा निश्चय केला आहे, अशा अथवा स्वामींनी ज्यांना सद्गुरुपद दिले आहे, अशा भक्तांचे विशिष्य, अशा भक्तांचे भक्त जेव्हा त्यांची सेवा करतात तेव्हा स्वामींना खूप आश्चर्य वाटते. कसे प्रसंग असतात बघा की एक शिष्य आपल्या सद्गुरूंची सेवा करत आहे आणि ज्या सद्गुरूंची सेवा होत आहे ते सद्गुरू स्वामींचे शिष्य आहेत, अनुग्रहित आहेत. स्वामी शिष्याचा शिष्य जेव्हा आपले सद्गुरूंची सेवा करतो आणि अशा वेळी स्वामी स्वतः जेव्हा त्या ठिकाणी अवतीर्ण होतात, दर्शन देतात, तेव्हा सुद्धा तो शिष्य आपल्या सद्गुरूंची सेवा करत राहतो. स्वामींकडे लक्ष पण नसते त्याची. अशा वेळी स्वामी खूपच प्रसन्न होतात, कारण हेच आहे भक्तीचे रहस्य. स्वामींनी याचे एक उदाहरण दिले आहे. वेद ऋषींचा शिष्य दीपक काशी विश्वनाथ क्षेत्री आपल्या सद्गुरूंचे अर्चन पूजन करत असे, सेवा करत असे. शिवशंभो या शिष्यावर खूप प्रसन्न होऊन त्याला वरदान देण्यासाठी तिथे अवतीर्ण झाले. चतुर्भुज विष्णूसुद्धा या शिष्यावर खूप प्रसन्न होऊन त्याला वरदान देण्यासाठी तिथे उपस्थित राहिले. परंतु दीपक आपल्या सद्गुरूंचीच अखंड सेवा करीत राहिला. प्रत्यक्ष शिवशंभो आणि चतुर्भुज विष्णूकडे त्याचे लक्ष गेले नाही व ते पाहून दोघेही खूप आनंदी झाले, प्रसन्न झाले. स्वामी म्हणतात की त्यांच्या बाबतीत सुद्धा जेव्हा असे घडते, जेव्हा असा भक्त त्यांना दिसतो, तेव्हा स्वामी खूप प्रसन्न होतात. ज्या भक्तीत एकाग्रता आहे, फक्त सद्गुरूंचाच आश्रय घेतला जातो, ज्या भक्तीत आपल्या सद्गुरूंमध्येच गुरुतत्व बघितले जाते, ज्या भक्तीत स्वामींनाच आपल्या सद्गुरूंमध्ये बघितले जाते, तीच श्रेष्ठ भक्ती. स्वामींचा आविष्कार सर्वत्र आहे, सर्व भक्तांमध्ये आहे, सर्व शिष्यांमध्ये आहे आणि त्या शिष्यांच्या सर्व सद्गुरूंमध्ये सुद्धा आहे. जर स्वामींबरोबर अनुसंधान प्रस्थापित करायचे असेल, जर स्वामींची सेवा करायची असेल, तर अशा श्रेष्ठ भक्तांची सेवा करावी. ती सेवा स्वामींचीच आहे असे समजावे. ती सेवा स्वामींपर्यंत नक्कीच पोचते. केवळ एकच सद्गुरूंचा आश्रय घेणे हेच भक्तीचे खरे रहस्य आहे.
समोर जर सर्वेश्वर महेश्वर आले, चतुर्भुज विष्णू आले, दत्तात्रय आले, स्वामी समर्थ आले, तर त्यांना असा श्रेष्ठ भक्त अभिवादन नमस्कार जरूर करेल. पण या सर्वांना असा श्रेष्ठ भक्त आपल्या गुरूंमध्येच बघतो, हे सुद्धा भक्तीचे एक रहस्य आहे. अशा भक्तीची धारणा आहे एकोहम बहुश्यामः. अशा धारणेने भक्त अभेद्य होतो, त्याच्यातील भेद नष्ट होतो. भक्ती तत्वामध्ये आश्रय केवळ एकाच तत्वाचा, गुरुतत्वाचा. बाकी सर्व आविष्कार एकाच तत्वाने बघणे ही श्रेष्ठ भक्ती. एका तत्वाला अनंत नावे आहेत, अनंत रूपे आहेत. गुरुतत्वाच्या बाबतीत ही सर्व रहस्य जाणून घेतल्यावर, भक्ती तत्वाची समग्रतेने अनुभूती आल्यावर भक्त अविचलित होतो, अभेद्य होतो. भक्त स्थितप्रज्ञ होतो, भक्त श्रेष्ठ भक्त होतो, भक्त स्वतः सद्गुरू होतो, भक्त स्वतः परब्रह्म परमेश्वर होऊन जातो. हे रहस्य कळल्यानंतर भक्ताच्या अशा आचरणात, अशा भक्ताच्या क्रिया प्रक्रियांमध्ये, अशा भक्ताच्या नित्य जीवनात फक्त परब्रह्म परमेश्वराचेच दर्शन होते. अशा भक्तांमध्ये सर्वत्र स्वामीतत्व असल्यामुळे अशा माणसाला शत्रू नसतो, कोणाबरोबर राग द्वेष नाही, मत्सर नाही. अशा भक्ताची सर्व जगाबरोबर सदैव मैत्र आणि करुणा आहे, सर्वांशी मैत्रीचेच नाते आहे. असे भक्त कोणाची निंदा करत नाहीत, कोणाबद्दलही त्यांना घृणा वाटत नाही, दुजा भाव नाही, आप परभाव नाही, सर्वसमावेशक भाव आहे. ज्ञानाची चर्चा नाही, वाद प्रतिवाद नाही, फक्त मैत्री, प्रेम आणि भक्ती, याशिवाय दुसरे काहीही नाही. अशी दिव्य लक्षणे अशा भक्ताच्या आचरणात दिसतात. सद्गुरू स्वामींच्या माध्यमातून जी काही दिव्य लक्षणे आविष्कृत होतात, तशीच दिव्य लक्षणे अशा भक्ताच्या माध्यमातून आविष्कृत होतात. जो स्वामींचा प्रेमी आहे, स्वामीसुद्धा त्याचे प्रेमी आहेत. वृंदावनातील गोप गोपी व श्रीकृष्ण भगवान असे परस्पर प्रेमाचे हे एक उत्तम उदाहरण आहे. श्री ऐश्वर्य, अष्टसिद्धी, षड्गुण प्राप्त झालेला, भगवत तत्वाची समग्र स्वरूप लक्षणे असलेला असा भक्त सत्तत्व, चित्तत्व, आनंद तत्वाबरोबर स्वतःच भगवत तत्व होऊन जातो. अशा भक्तांच्या माध्यमातूनच स्वामी आविष्कृत होतात. अशा भक्तांच्या माध्यमातूनच स्वामींचे कार्य चालू असते. थोडक्यात सांगायचे झाले तर अशा प्रकारे पवित्र अंतःकरणाने कर्तव्यभावाने होत असलेल्या कार्य करण्याच्या प्रक्रियेतील प्रवृत्तीमुळे हळूहळू ज्ञान प्राप्त होत जाणे व अंततः स्वरूप ज्ञान प्राप्त झाल्यावर स्वरूपात स्थित होऊन स्वामी सन्मुख जाणे, स्वामींच्या कृपाशीर्वादाने स्वामी स्वरूप होऊन जाणे, स्वामींशी अभिन्न होऊन अशा भक्ताच्या रूपात प्रत्यक्ष स्वामीच आविष्कृत होणे, अशा भक्ताच्या क्रिया प्रक्रियांच्या माध्यमातून प्रत्येक आचरणात स्वामींचेच दर्शन होणे, या सर्व क्रिया व या क्रियांचा सर्व समुच्चय म्हणजेच भक्ती क्रिया दर्शन. या प्रबोधनाच्या शेवटी स्वामी विनंती करत आहेत की सर्व भक्तगणांनो, सर्व सज्जनांनो, स्वामींबरोबर एकरूप होऊन जा. स्वामी स्वतः तुमच्या प्रकट होतील व भक्ती क्रिया दर्शनाचा आविष्कार, स्वामींचा आविष्कार पुन्हा पुन्हा सिद्ध होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या कर्तव्यात, आपल्या नित्यकर्मात मनुष्य भोग प्रभोग जरूर घेईल, परंतु स्वामींच्या कृपेने मनुष्य त्यात आसक्त